कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये बस बर बस ना. नाही, मला इथेच बसायला होता. कसा रे तू? काय मग जेवलास की नाही व्यवस्थित, अगदी पोट भरून? हे तुझं मला एक काही कळत नाही. एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक आहेस तू, पण घरचं जेवण जेवल्याशिवाय तुला काही चैन पडत नाही. काय करणार, इथे तू आहेस, माझी आपली लोक आहेत, आणि इथे सगळ्यांबरोबर जेवताना जेवणाची चवच वेगळी असते. खरं बोललास. तू कशी आहेस? मस्त. नाही, गेल्या काही दिवसात कामामुळे तुझ्याशी नीट बोलता आलं नाही. नाही रे, मी खूप छान आहे. तू तुझी काळजी घेतोयस ना बाळा? हो, मी किती थकलो असलो तर तुझ्या जवळ इथे बसून सगळा थकवा, सगळ्या चिंता दूर होऊन जातात. आता एक वेगळं सांगायला हवं, मला माहित रे. मग मीटिंग कशी झाली? चांगली झाली. यावेळी काय आणलं सगळ्यांसाठी? मी काय आणणार, सगळ्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे काहीतरी आणलंय. रूपात येईल तुला, सगळ्यांना वाट प्लीज. हे तुझं बरोबर नाही अभिराम. सगळ्यांसाठी आठवणींना गिफ्ट आणतोस आणि माझ्याकडे देतोस. अगं, मी दिलं काय, तू दिलं काय, एकच आहे ना. नाही नाही, तू तुझ्या हाताने दे, सगळ्यांना बरं वाटेल बाळा. बरं चल, मी निघतो, उशीर होतोय, ऑफिसला जायचंय. चल. आई, हा काय रे बाळा? ते लीलासाठी मी साडी आणली आहे, तिला दे, तिला आवडली तर घेऊ शकता ती. इतक्या आठवणीनं तू लीलासाठी साडी आणली आहेस, मग तू तुझ्या हाताने दे ना. नको, तूच दे. अभिराम, बाकीच्यांचं एक ठीक आहे रे, पण लीला तुझी बायको आहे. तूच दे आई, निघतो मी. अरे अभिराम, पूर्वीच्या अभिरामला असं काही आणलं नसतं लीलासाठी. केवढा बदलला माझा अभिराम. आणखी बदले, खात्री आहे माझी. आणि एक दिवस असा येईल अभिराम, तू स्वतः तिच्या खांद्यावर साडी ठेवशील आणि तिला आरशासमोर घेऊन जाशील, तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये तिच्यासाठी निव्वळ प्रेम असेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.